तुमच्या वयामानाप्रमाणे सांगतो, तुम्हाला प्राणी पक्षी खूप आवडतात. तर एक जंगल होतं आणि त्या जंगलाच्या काठी एक तळ होतं. त्या तळ्यामध्ये अनेक म्हणजे काय असायचे, मासे, बेडूक, मगर सगळे तिथे राहायचे तळ्यामध्ये, पाण्यामध्ये. आणि त्या तळ्याच्या काठी खूप झाडं होती आणि त्याच्यापैकी एक जांभळीचं झाड होतं. आणि जांभळी झाड खूप जांभळं लागलेली होती आणि त्या तळ्यामध्ये एक मगर राहायचा, त्याची मुलं, त्याची बाई वगैरे सर्व राहायचे. मग माकड आणि मगराची काय झाली, मैत्री झाली. कारण की हा वरती झाडात चढला की ते जांभळं खाली पडायची. काही माकड खायचं आणि काही पडलेली पाण्यातली कोण खायचं, मगर खायचं. आणि ती गोड असायची खूप. पण मगराला मुलं होती, बायको होती, जे तो स्वतः खाल्ले की बाकीचे काय करायचो, आपल्या याच्यामध्ये तोंडामध्ये घेऊन घरी जायचा आणि घरी त्याच्या बायकोला, मुलांना सगळ्यांना द्यायचं. ते खूप आनंद होऊन जायचे त्यांना. तुम्हाला तर आनंद होतो की ते तुमच्या वडिलांनी फळं आणले तर, सफरचंद वगैरे आणून तुम्हाला आनंद होतो की नाही, तसं त्यांच्या मुलाला, बायकोला आनंद व्हायचा. असे बरेच दिवस झाले आणि दररोज त्यांना जांभळं खायला मिळायची, माकड पण द्यायचा. पण माकडाच्या पत्नीच्या मनामध्ये एक हे झालं की हा दररोज जांभळं खातो माकड, तर याचं काहीच म्हणजे हृदय किती गोड असेल, म्हणून याचं हृदय आपण खाऊन टाकू एकदाच. असं त्याने माकडीने म्हणजे मगराच्या पत्नीने मगराला सांगितलं. आणि मगर नाही हा करत करत हा म्हटला की मी आपण त्याला आमंत्रण देऊया जेवणाचं आणि आपल्या घरी बोलू आणि मग त्याला मारू आणि त्याला आपण काय करू, काळीच खाऊया. आहे की नाही, यकृत म्हणतात त्याला, यकृत खाऊया, हृदय, आहे की नाही. तर ठरल्याप्रमाणे माकड झाडावर होतं, जांभळं पाडत होतं, मगर खात होता. आणि मगराने हळूच सांगितलं की माकड दादा, तुम्हाला किती दिवसावरून फळं खाऊ घालतो, आंबे खाऊ घालतो, सीताफळं खाऊ घालतो, फळं आपलं काय खाऊ घालतो, अजून सीताफळ, अजून नंतर जांभळं, बरोबर, जांभळं खाऊ घालतो. तर माझी पत्नीने सांगितलंय की तुला पण आमच्याकडे जेवणाला आमंत्रण आहे आज. पण तो माकड म्हणतो मला तर पाण्यात पोहता येत नाही. मग तो मगर काय म्हटला, मित्र काय कामाचा, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला घरी घेऊन जातो आमच्याकडे. माकडाच्या मनात काहीच नसतं, शंकाच येत नाही त्याला. म्हणून माकड खाली झाडावरून टुनकन उडी मारतं, कुठे बसतं, मगराच्या पाठीवर बसतं आणि पोहत चालले ते. मग पोहता गप्प असता का, गप्पा होत असतात दोनांचे म्हणजे. तर हळूच म्हटला की अरे माकड दादा, आज तुला आमच्याकडे जेवणाचं आमंत्रण आहे, पण आहे ना माझ्या बाईला तुझं हृदय खायचंय. काय खायचंय, हृदय खायचं. मग तू आम्हाला दररोज द्यायचं ना जांभळं, मग तू दररोज जांभळं खाऊन पण तुझं हृदय किती गोड झालं असेल म्हणे. मग माझ्या बाईला तुझं हृदय खायचंय, माझ्या पत्नीला. असं आहे का म्हणे. अरे येड्या म्हणे, जांभळं कुठे आहेत म्हणे, झाडावर. मग माझं हृदय कुठे असेल म्हणे. अरे हा म्हणे झाडावर आहे म्हणे. तो मगर फिरला, चल ना आपण घेऊन येऊ म्हणे, माझं हृदय काय करू, घेऊन येऊ म्हणे. आणि माकड आला, काठावर आले दोघं जण. माकडाने टुनकन उडी मारली आणि झाडावर जाऊन बसला. मगर त्याला आरोळी मारतो, खाली खाली खाली. तर तो माकड काय म्हणतो, अरे बाबा माझं जर हृदय खाल्लं तर मी मरून जाईल ना, आणि मी इतके दिवसापासून तुम्हाला खायला फळं दिली, तुम्ही त्याचं हे फळ दिलं का मला. म्हणजे माझं हृदय खाणार म्हणजे काय होणार, माकड मरून जाणार. म्हणजे मग एक मित्र दुसऱ्या मित्राला काय त्यासाठी करत होता, काय करणार होता, मारणार आणि काय करणार होता, खाणार होता. म्हणजे बघा, जो आपल्याला अन्न देतो त्याच्याबद्दल आपण हे करायचं का, दुश्मनी करायची का, नाही. मग या गोष्टीतून एकच झाली की आपला मित्र कसा करायचा, जो आपल्याला वेगवेगळी मदत करतो. समजा मला पेन्सिल लागली, पेन्सिल देतो, हे करतो, पण असं नाही करायचं करतो याकडे पेन्सिल मागत आहे की नाही. मग मैत्री करताना जो आपल्याला योग्य वाटेल त्याच्याच बरोबर मैत्री. बघा दोन्ही लावण्याची मैत्री होते, भांडाई त्या दोघी लगेच परत मैत्री होते. काय होते की दोघंही अभ्यास करतात, दोघंही एकमेकींना विचारतात आणि दोघी बरोबर असतात, जेवायलाही बरोबर. लागे ते वटाने एकमेकांना ताटात टाकतील पण ती दोघांबरोबर राहतील. मित्र हा आपला ओळखता आला पाहिजे, लक्षात. बघा एकंदरीत